नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, मोठी नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, तर लाडक्या बहिणींना KYCची मुदतवाढ मिळणार का? तर निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींची मागणी आहे की जी KYC आहे ती मुदतवाढ वाढवा. त्या संदर्भात काय मोठी नवीन अपडेट आलेली आहे आणि नवीन लाडक्या बहिणींना फॉर्म भरता येईल का, त्या संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय महत्त्वाची मोठी अपडेट आहे. तर बघा, मोठी बातमी. लाडक्या बहिणींच्या KYCला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ द्या. उद्या संपूर्ण 2 महिन्यांची मुदत. 1 कोटीवर महिलांची अजूनही केली नाही KYC. बघा, तर उद्या 18 नोव्हेंबर आहे, आजची 17 नोव्हेंबर आहे. ठीक आहे, तर 2 कोटी जे आहेत, 2 कोटी महिलांनी अजूनपर्यंत KYC केली नाही. त्या संदर्भात महिलांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत तुम्ही मुदतवाढ द्या. त्यापर्यंत बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांसाठी KYC करावी लागणार आहे. त्याची 2 महिन्याची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे. पण अजूनही राज्यातील सुमारे 1,10,00,000 महिलांची KYC राहिली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत KYCची मुदतवाढ मिळेल का? बघा, तसेच सोलापूर इथं मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना KYC करावी लागणार आहे. त्यांची 2 महिन्यांची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे. बघा, पण अजूनही राज्यातील सुमारे 1,10,00,000 महिलांची KYC राहिली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्यामुळे आता निवडणुका होईपर्यंत KYCची मुदतवाढ मिळेल अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तसेच पुढे बघा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि शासनाच्या मुदतीत या योजनेअंतर्गत राज्यातील 2,59,00,000 महिलांनी अर्ज केलेले आहेत. त्यांना आता 1 जुलैपासून लाभ देण्यात आला. पण योजनेच्या नियमानुसार पडताळणी झाल्यावर 4 चाकी वाहन, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला व वय कमी अधिक शासकीय नोकरदार महिला, पुरुष लाभार्थी केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचे लाभ सुमारे 50 लाख लाभार्थी कमी झाले आहे. आता KYC केल्यानंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांना लाभ बंद होणार आहे. या चिंतेत अनेक महिलांनी KYC अजूनही केली नाही. दुसरीकडे काहींच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही. बघा, सध्या अस्तित्वात नसल्याने त्यांना पहिल्यांदा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक करावा लागणार आहे. तसेच ज्या महिला आहेत त्या महिलांचे पती वडील नाहीत, त्यांचीही KYC राहिली आहे. त्यामुळे आता या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळणार का हे निश्चित आहे. बघा, तर अशा भरपूर महिलांचे काही वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. तर सद्यस्थिती आपण इथं बघू शकता. लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती तुम्ही इथं महत्त्वाची माहिती आहे. पुढे बघा, 2.59 कोटी ज्या लाडक्या बहिणी आहेत सुरुवातीच्या, दर महिन्याला तुम्हाला लाभ मिळणार आहे. बघा, 3,885 कोटी आणि सध्या अंदाजे सुमारे 2.9 कोटीच्या लाभार्थी आहेत. KYC न केलेल्या महिला ज्या आहेत, 1.10 कोटी ज्या महिला आहेत त्यांनी KYC अजूनपर्यंत केलेली नाही, लक्षात ठेवा. आणि KYCमुळे जी मुदतवाढ आहे ती 18 नोव्हेंबरपर्यंतच आहे. म्हणजे उद्याचे तुमचा शेवटचा दिवस आहे. मुदतीची वाट न पाहता सर्वांनी करावी KYC. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास आता KYC करावी लागणार आहे. शासनाने दिलेली KYCची 2 महिन्याची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे. अजून निम्मे लाभार्थी जे आहेत त्यांनी KYC करायची बाकी आहे. त्या प्रक्रियेसाठी मुदतवाढीची शक्यता आहे. पण सर्व लाभार्थींनी त्यांचा लाभ पुढे कायमचं सुरू राहण्यासाठी मुदतीत KYC करून घ्यावी. बघा, लवकरात लवकर मुदतीमध्ये तुम्हाला KYC करावी लागणार आहे. मुदतवाढीची वाट न पाहता सर्वांनी करावी KYC. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास आता KYC करावी लागणार आहे. शासनाने दिलेली KYC 2 महिन्यांची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे. निम्मे लाभार्थी जे आहेत ते KYC करायचे बाकी आहेत.
त्या प्रक्रियेसाठी मुदतवाढीची शक्यता आहे, पण सर्व लाभार्थी त्यांचा लाभ पुढे सुरू ठेवावा लागणार आहे. ई-के-वाय-सी करून घ्यावी. बघा, जे दीपक डेपे आहेत, दीपक डेपे साहेब, जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी जे आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे. नव्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत संधी नाही. बघा, जे नवीन लाभार्थी आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार 21 ते 65 वयोगटातील महिला व योजनेसाठी पात्र आहेत. त्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे अशी ही अट आहे. त्यानुसार आता ज्यांचे वय 21 झाले आहे अशा लाखो मुली राज्यात आहेत, पण नव्या लाभार्थी योजनेत सहभागी होत येत नाही. त्यामुळे ही योजना कायमची सुरू राहील का असा प्रश्न उपस्थित होत आहेत. बघा, तसेच पुढे बघू शकता, मुदतीची जी आहेत महत्त्वाची मुदतवाढीची वाट न पाहता सर्वांनी करावी ई-के-वाय-सी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास आता ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. शासनाने दिलेली ई-के-वाय-सी 2 महिन्याची मुदतवाढ 18 नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे. अजून निम्मे लाभार्थी बाकी आहेत. बघा, तर ही सर्वात मोठी आताची नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे मुदतवाढीची वाट न पाहता सर्वांनी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. ते म्हणजे त्यांना नव्या लाभार्थ्यांना अजून संधी मिळणार नाही, हे पण त्यांनी सांगितलेले आहे. जशी जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा. आता काही महिलांचे असे म्हणणे आहे, बघा, ज्यांचे वडील नाहीत, पती नाहीत, त्यांना नवीन ऑप्शन तर दिलं, पण आता मुदतवाढ पण करायला पाहिजे. काही महिला अशा आहेत की त्यांचे आधार कार्ड अजूनपर्यंत लिंक केलेलं नाही, त्यांचा मोबाईल नंबर अजूनपर्यंत लिंक झालेला नाही. भरपूर महिलांचे असे काही प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत की त्यांच्या अजूनपर्यंतच्या सॉल्व्ह झालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाकडे महिलांची मागणी होत आहे की तुम्ही ई-के-वाय-सी जोपर्यंत निवडणूक आहेत तोपर्यंत तुम्ही मुदत वाढवा, अशी त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. बघा, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला अनस्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे.